मी सुशील सूर्यकांत सरवगोड एक पाटील इस्टेटमधून राहणारा नागरिकच आहे. मी काही नेता नाही आहे. त्याच्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की आमचा SRAला किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला कोणत्याही पद्धतीचा कोणताही विरोध नाही आहे. विरोध का दर्शवतो? कारण की तुम्ही नागरिकांमध्ये यायलाच तयार नाही आहे ग्राउंडला. तुम्ही नागरिकांचे प्रश्न जाणून घ्या, त्यांचे म्हणणे ऐका, त्याच्यानंतर तुम्ही कामाला गती द्या. जर तुम्ही हे केलं तरच पुढे SRAला गती येणार आहे. जर तुम्ही नागरिकांचे जर प्रश्न जाणून नाही घेतले तर नागरिकही तुमचे प्रश्न किंवा तुमच्या काय अटी असतील त्या पण जाणून घेणार नाही आहेत. तर आमचं एकच म्हणणं आहे, त्यांनी नागरिकांना विचारात घ्यावं, त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचावं. कोणा एकाला धरून हा SRA प्रकल्प होणार नाही. त्याच्यामुळे सर्व वस्तीतील नागरिक हे तेवढेच महत्त्वाचे आहेत, तेवढे आम्ही पण आहोत. तर आमचं एकच म्हणणं आहे, सर्व नागरिकांना विश्वासात घ्या. त्यांनी एक बैठक लावा. जर तुम्ही विश्वासात घेऊ शकले तर SRA तुमचा मोकळाच झाला. जर तुम्ही विश्वासात नाही घेऊ शकले, सफल झाले, तर ती तुमची चुकी असणार आहे. त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही. तर आमचं एकच म्हणणं आहे, SRAनी व कॉलेजनी सर्व नागरिकांशी संवाद साधावा, त्यांची बैठक घ्यावी, त्यांना विचारात घ्यावं, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि पुढे सरकावं. आम्ही तयार आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे, पूर्ण पाटील इस्टेटमध्ये जेवढे रहिवासी लोक आहात त्यांना प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आणि घर चांगल्या क्वालिटीचं मिळालं पाहिजे. कारण आता जी युवा पिढी आहे ते झोपडपट्टीत राहून लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी आम्हाला SRA हवी आहे. आमचा SRAला कुणाचा विरोध नाही आहे, पण तिथं जो बिल्डर येईल त्यांनी चांगली घरं पक्की द्यावी आणि चांगल्या क्वालिटीची द्यावी, एवढंच म्हणणं आहे. माझं म्हणणं असं होतं, वस्तीमध्ये जो आज चाललेला आहे आमच्या सर्वेचा विषय, त्याच्या संदर्भात गोष्टी बोलतो की आमच्या वस्तीमध्ये जे लोकांनी जी टेंडर पद्धत ही सांगायला राबवली, तर SRA वाल्यांनी ही टेंडर पद्धत आमच्या डोक्यामध्ये घातली. आम्ही तो शक्यतो संमतीवर जास्त विश्वास करतो आणि बिलीव्ह करतो. तर माझं असं म्हणणं आहे COPला पण आणि SRAच्या साहेबांना पण की तुम्ही आमची सहमती बघावी आणि आमच्या वस्तीतल्या लोकांना विश्वासात घेऊन त्याच्यावर काम करावं, असं मी फक्त त्यांना 2 शब्दामध्ये सांगतो. आमच्या वस्तीत जे आहे ना, SRA स्कीम व्हायला पाहिजे, ते पण चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आमची हीच मागणी आहे सर्वांकडून. नमस्कार, मेरा नाम चांद सैयद है। मैं बस्ती में पिछले 30 साल से रह रहा हूँ। पूरी मैंने वहाँ पे ही बताई, पढ़ाई लिखाई सब कुछ वहाँ पे ही है। हमारा ऐसा बोलना है कि जो भी डेवलपर बस्ती को असाइन किया जाए वो बस्ती के कंसेंट से हो, जो 51 कंसेंट है, और जो मकसद है सोशल स्लम रिहेबिलिटेशन एक्ट जो बनाया है गवर्नमेंट ने, उसमें जो हम लोगों को अधिकार है जानने का कि कौन करेगा, कब करेगा, कितने दिनों में करेगा, कैसे करेगा, ये सब ट्रांसपेरेंसी और ये सब मालूमात हमको हर एक बस्ती के जो नागरिक है सबको मालूम होना चाहिए। और जो बेसिकली मकसद है SRA के कि लोगों को अच्छे घर मिले, थोड़ा अच्छा स्टेटस मिले, क्योंकि आज झोपड़पट्टी के जो बेसिकली लोग हैं, क्योंकि स्टेटस झोपड़पट्टी का उतने अच्छे से नहीं है, इसलिए जज किए जाते हैं जगह जगह पे बोलने में। भले हम कितने भी एजुकेटेड ना हो, लेकिन हमारे बातों, हमारे एड्रेस के ऊपर बहुत सारी चीजें जरूरी है। तो हमारा SRA को कुछ विरोध नहीं है, सिर्फ इतना है कि बस्ती के कंसेंट से डेवलपर आए और बस्ती के कंसेंट से हर एक स्टेप लीजिए। आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.